श्री स्वामी समर्थ। जप जप करणे म्हणजे काय? जपतो त्याला भगवंत जपतो. जो व्यक्ती जप करतो रोज त्याला भगवंत जपतो. हे वाक्य खरं आहे. असं म्हणतात, भगवंताच्या नामस्मरणाने जिभेला आणि मनाला वळण लागावे म्हणून जप केला जातो. भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावणे हा त्यामागील विचार असतो. जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो. जपाची सवय का लावावी याचे उत्तर शोधायचे तर संत सोयरोबानाथ यांच्या अभंगाच्या ओळी आठवतात. हरी भजनाविन काळ घालू नका रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजनाविन काळ घालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत, त्या घडवाव्या लागतात. तशा चांगल्या सवयी आपोआप लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात. प्रापंचिक माणसाच्या मुखात नामस्मरण सहजासहजी येत नाही. ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते. ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे जप. जपाच्या माळेत 108 मणी असतात. त्या संख्येगणिक नाम घेत असताना किमान एखाद वेळेस तरी मनापासून नाम जपावे. जर तुम्ही जप करत असताना तुमच्या मनामध्ये दुसरे कोणते विचार येत असतील, तर तो जप मनापासून होत नसेल, तर तुम्ही नक्की गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन नामस्मरण करा, आरत्या अटेंड करा. तुम्हाला आपोआप स्वामी नामाची गोडी लागेल. जप करत असताना काही नियम आहेत. माळ कशी धरावी, कोणत्या हातात धरावी, कोणत्या बोटाचा स्पर्श होऊ नये, माळ जप करत असताना गोमुखी का वापरावा, असे भरपूर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असतील. त्या सगळ्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. जप कसा करावा? जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेऱ्यावर माळ धरून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढायचे असतात. माळेतील मण्यांची झीज होऊ नये म्हणून ते आपटणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मेरुमणी येताच माळ ही विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी. जेव्हा कोणतीही माळ आणली असताना तुम्हाला केंद्रामध्येच एक पोळी दिली जाते किंवा डबी, आणि आता तर कापडाची पिशवी सुद्धा दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही ही माळ व्यवस्थित ठेवायची आहे. एखाद्या व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. माळ जपण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा व आपल्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करावा. पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी. शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डबीतून जपमाळ ठेवावी. जपमाळांची संख्या एक न वाढवता क्रमाक्रमाने वाढवावी. मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. शब्द किंवा जप हे शुद्ध मनाने नामस्मरण घ्यावे. प्रत्येक उच्चार हा स्पष्ट असावा. जप करताना मन शांत व्हावे यासाठी शांत परिसराची निवड करावी. तुमचं देवघर हे सगळ्यात शांत वातावरण आणि शांत असं ठिकाण आहे. तिथं तुम्ही नक्कीच जप करू शकता. सुखासनात बसून डोळे मिटून जप करावा. कोणतीही सेवा करत असताना, स्वामींना नैवेद्य दाखवत असताना सुद्धा, मुजरा करत असताना सुद्धा तुम्हाला आसन तुमच्या दोन्ही पाय ठेवत असताना सुद्धा नमस्कार करायचा आहे.
आसनावर बसूनच तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, जप करायचा आहे, स्वामींची नित्यसेवा करायची आहे. आणि एकच जागा, एकच वेळ हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला एक वाईट खोड असते, ती म्हणजे नामस्मरण सुरू करतात जपमाळेकडे पाहण्याची. शक्यतो रोज जप करणाऱ्या व्यक्तींना कधीही माळातले मणी संपलेत हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की रोज नामस्मरण करा. जपमाळेकडे पाहण्याची वेळ येणार नाही. जेमतेम 10 मणी ओलांडल्यानंतर होत नाही, तो आपले लक्ष जपमाळेकडे जाते. याचा अर्थ आपले मन नामस्मरणात नसून केवळ सोपस्कारात अडकले आहे. जपसाधनेचा संबंध पाप-पुण्याशी नसून आपल्या आचार-विचारांशी निगडीत आहे. म्हणून त्या सरावाला जपसाधना म्हटले जाते. ज्याप्रमाणे एखादे सुभाषित, श्लोक, कविता, गाणे पाठ करण्याची किंवा होण्यासाठी आपण 100 वेळा घोकंपट्टी करतो, तसेच भगवंत नाम मुखोद्गत होण्यासाठी 108 संख्या सुनिश्चित केली आहे. जपसाधनेत एवढ्यावर थांबणे अपेक्षित नसून ही सुरुवात आहे असे म्हटले जाते. त्यामुळे आपणही संख्येत अडकून न राहता मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नामस्मरण घेत राहावे. श्री स्वामी समर्थ. ज्यांना माळेवर जप करता येत नाही त्यांनी घरामध्ये स्वामी समर्थांचं युनिट केंद्रामध्ये मिळतं, ते आणून लावायचं. आपोआप तुमचे 11 माळे जप होऊन जातो. जेव्हा केव्हा तुमच्या कानावर श्री स्वामी समर्थ हे नाम पडत राहील तेव्हा तेव्हा तुमच्या आपोआप तोंडातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपोआप तुमच्या 11 माळे रोज होऊन जातील. नक्की तुम्ही हे करून पहा. जप युनिट केंद्रातूनच घ्या, कारण त्या जप युनिटवरती गुरुमाऊलींचा आवाज आहे. त्यामुळे ते जप युनिट तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता. श्री स्वामी समर्थ. जप करत असताना माळेचे नियम, भरपूर असे शंका समाधान असतात की माळेचे नियम आहेत, माळ कशी पकडायची, कोणत्या बोटाने स्पर्श करू नये, गोमुखीच का वापरायचा, एकाची माळ दुसऱ्याने का वापरू नये, असे अनेक प्रश्न असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता पाहणार आहोत. प्रश्न पहिला, घरात अनेक जण जप करणारे असतील तर एकच आसन वापरले तर चालते का? अजिबात चालत नाही, कारण प्रत्येकाचे जप वेगवेगळे असतात आणि ज्यांची त्यांची शारीरिक ऊर्जासुद्धा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कोणाला दुसऱ्याला वापरायला देऊ नये. दर्भाच्या काडीचे आसन जर तुम्ही वापरायला सुरुवात केले तर अतिउत्तम आहे. एकच जपमाळ अनेकांनी वापरले तर चालते का? तर नाही चालत. त्याचं कारण आहे, प्रत्येक माणसाचे पुनर्जन्मातील काही दोष, पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवर ती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते. जेव्हा अशी माळ कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडे जाते किंवा त्या व्यक्तीकडून वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पापक्षय करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे तुम्हाला त्याचा दोष लागू शकतो. आपल्या घरामध्ये आपण 4 लोक असेल तर प्रत्येकाचे मागील जन्मेचे पुण्य, पाप आणि काही दोष, कर्म असतील तर त्याचा दोष लागू शकतो. त्यामुळे प्रत्येकासाठी सेपरेट माळ असावी. माळेची किंमत तर खूप छोटी आहे, त्यामुळे प्रत्येकाला वेगळी माळ असणं
अत्यावश्यक आहे. लाल चंदनाची माळ ही प्रत्येक जपासाठी उत्तम समजली जाते. ते प्रत्येक घरात असावी आणि प्रत्येकाला वेगवेगळी असावी. जप कोणत्या दिशेला बसून करू नये किंवा जप कोणत्या दक्षिण दिशेला बसून का करू नये? जप हा कोणत्या दिशेला करावा? त्याचं उत्तर असं आहे, उत्तर दिशेला. आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत, एक म्हणजे आणि 4 उपदिशा आहेत. तर ह्या सर्व दिशांचे एक एक देव आहेत. दक्षिण दिशेचे स्वामित्व यमदेवाकडे आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला बसून जप काय, जेवणसुद्धा करू नये आणि कोणतीही महत्त्वाची कामं दक्षिण दिशेला उभा राहून करू नयेत. भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानली आहे. शक्यतो जप हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे. शक्यतो तुमच्या जवळच्या मंदिराच्या कडेला औदुंबराचं झाड असेल तिथं बसून तुम्ही नक्की जप करून पहा. तुमच्या जीवनात खूप बदल होतील. जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा? आपल्याला वाटेल त्यावेळी का करू नये? जप पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 या जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत. 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 आणि पहाटे ब्रह्ममुहूर्त आहे 3:30ला असतो. त्यानंतरची जी पहाटेची वेळ आहे 4 ते 7 ती अत्यंत शुभ वेळ आहे. तुम्ही 3:30ला जप करायला बसला तर 20 मिनिटं तुम्हाला 11 माळी जप करायला लागतो. त्यानंतर नित्यसेवा 3 अध्याय, त्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं. त्यामुळे पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30च्या नंतर 7 ते 4 ही वेळ अत्यंत शुभ आहे. कारण यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते. यावेळी देवतासुद्धा प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देतात. रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपवून दिनचर्या संपवून व्यक्ती देवाचे नाम घेऊ शकतो. रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो. परिस्थिती बदलण्याची ताकद देतो. म्हणून रात्री 10 नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते. त्यामुळे ह्या वेळी शांतपणे जप करावा किंवा स्तोत्र पठण करावं. रात्री 10 नंतर एकच स्तोत्र तुम्ही पठण करू शकता, ते आहे काल भैरव अष्टक स्तोत्र. रोज रात्री 10 नंतर तुम्ही जर 11 वेळा काल भैरव अष्टक म्हटलं तर तुम्हाला हितशत्रूंचा कोणताही त्रास होत नाही. नक्की तुम्ही रात्री 10 नंतर काल भैरव अष्टक म्हणावं आणि सकाळी पहाटे जप करावा. जप मनातल्या मनात करावा का मोठ्या आवाजात करावा? जप हा नेहमी कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा. परंतु तुम्ही घरामध्ये जप करत असाल तर तुमच्या लहान मुलांच्या कानावर तुमच्या जपातले शब्द पडले असतात. ती मुलंसुद्धा जप करतात. त्यामुळे तुम्ही घरात तुमच्या लहान बाळासमोर मोठ्याने जप करू शकता. परंतु प्रत्येकाचे घर मोठे नसते. त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा आणि पुटपुटत करावा. म्हणजे नेमका कोणता जप करत आहे हे कोणाला समजणार नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जपाची गोडी लावायची असेल तर तुम्ही जप युनिट नक्कीच तुमच्या घरात लावा. 24 तास तुम्हाला तो जप ऐकत येत राहतो.